हॅलो नमस्कार। आज आपण बघणार आहोत मिक्स व्हेजिटेबल सॅलड कसं बनवायचं ते। सॅलड म्हटलं की सगळ्यांना बोरिंग वाटतं, पण हेच सॅलड इंटरेस्टिंग कसं बनवायचं हे आज आपण बघणार आहोत। ह्याच सॅलडच्या 3 वेगळ्या रेसिपी जाणून घेण्यासाठी ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर हे सॅलड कसं बनवायचं ते चला बघूया। हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आम्ही तिघी आणि रेसिपीज मध्ये। अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित मिळेल। सॅलड बनवण्यासाठी आपण सर्वात प्रथम भाज्या कट करून घेणार आहोत, तर त्या कशा कट करायच्या ते आधी आपण बघूया। सर्वात आधी आपण काकडी कापणार आहोत। त्यासाठी आधी आपण काकडीची साल काढून घ्यायची आहे। मी काकडीचा पुढचा आणि मागचा भाग कट करून घेते। त्यानंतर पिलरनी आपण साल काढून घेणार आहोत। आता ही पील केलेली काकडी आहे ती कशी कट करायची ते मी तुम्हाला दाखवते। त्यासाठी आपल्याला काकडीचे असे 1-1 इंचावर असे भाग करून घ्यायचे आधी। त्यानंतर आपण ह्यातला एक भाग घेऊन आपल्याला असे कापून घ्यायचे अशा पद्धतीने, आणि मग ह्यातली अर्धी अशी आडवी करून बारीक बारीक आपल्याला असे जुलियन्स कट करून घ्यायचे। अशा पद्धतीने कट करून सॅलड बनवलं ना ते खायला खूप छान लागतं। आणि आपण बघतो मोस्टली रेस्टॉरंटमध्ये जे सॅलड खातो त्यामध्ये अशाच पद्धतीने भाज्या कट केलेल्या असतात। यामुळे भाज्या खाताना खूप क्रंची लागतात। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नॉर्मली बारीकही कापून हे सॅलड बनवू शकता, तसेही छानच लागतं। अशा पद्धतीने मी सर्व काकडी जुलियन्स मध्ये कापून घेते आणि मग पुढे दुसऱ्या भाज्या कशा कट करायच्या आहेत ते तुम्हाला दाखवते। हे बघा, मी सर्व काकडी अशी जुलियन्स मध्ये कापून घेतली आहे। तर आता मी ही एका प्लेट मध्ये काढून घेते। आता आपण लाल शिमला मिरची कापून घेऊया। ह्याच्या पण आपल्याला जुलियन्स मध्ये कापून घ्यायचं आहे। त्यासाठी अशी बारीक बारीक शिमला मिरची कापून घ्यायची। आणि मग ह्याचे असे 2 भाग करायचे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला जुलियन्स मध्ये कट करून घ्यायचं। बघा, ही लाल शिमला मिरची मी जुलियन्स मध्ये अशी कट करून घेतली आहे। ती मी एका प्लेट मध्ये काढून घेते। आता ही पिवळी शिमला मिरची लाल शिमला मिरची सारखीच कापून घ्यायची। हे बघा, अशा जुलियन्स मध्ये आपली पिवळी शिमला मिरची कापून झाली आहे। अशा पद्धतीने हिरवी शिमला मिरची ही मी जुलियन्स मध्ये कापून घेतली आहे। आता आपण टोमॅटो कापून घेऊया। टोमॅटोच्या बिया काढून आपल्याला कापून घ्यायचे। बघा, टोमॅटो पण मस्त असा जुलियन मध्ये कापून घेतला आहे। अशा पद्धतीने मी कांदा देखील जुलियन्स मध्ये कापून घेतलेला आहे। आता ही कोथिंबीर बारीक बारीक कापून घेते। आता हा कोबी कापून झालाय, त्याला मी स्वच्छ धुवून घेते आणि मग सॅलड कसं बनवायचं ते आपण बघूया। अशा प्रकारे मी सर्व भाज्या जुलियन्स मध्ये कट करून घेतल्या। कोबीही धुवून घेतलाय आणि पाण्यात ठेवलाय। आता आपण ह्या सर्व भाज्या थंड पाण्यामध्ये 5 ते 10 मिनिटांसाठी सोक करणार आहोत। असं केल्यामुळे भाज्यांना छान क्रंच येतो आणि सॅलड खायला खूप छान लागतं। तर आता ह्या भाज्या मी या थंड पाण्यात सोक करून घेते। हे आईस कोल्ड वॉटर आहे। ह्याच्यामध्ये आपल्याला ह्या सर्व भाज्या 5 ते 10 मिनिटांसाठी सोक करून घ्यायच्या आहेत। तुम्ही आईस कोल्ड वॉटर नसेल तर एकदम थंड पाणीही घेऊ शकता। आता हा कोबी मी यात घालून घेते। व्यवस्थित असं सोक करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये 5 ते 10 मिनिटांसाठी। आता या भाज्या आपण चाळणीवर काढून ठेवूया आणि मग त्यात म्हणजे त्यातलं सर्व पाणी निथळेल। आणि ह्या भाज्या आता एकदम व्यवस्थित थंड झाल्यात आणि क्रंची झाल्या आहेत। आता या सर्व भाज्या मी थंड पाण्यातून काढून घेतल्या आहेत आणि निथळवून घेतल्या आहेत। आता आपण सॅलड बनवायला घेऊया।
आमच्या व्हिडिओना लाईक करा। रेसिपी कशी वाटली ते कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओज तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। आता या सर्व भाज्या मी थंड पाण्यातून काढून घेतल्या आहेत आणि निथळवून घेतल्या आहेत। आता आपण सॅलड बनवायला घेऊया। आता आपण ड्रेसिंग बनवायला घेऊया। त्यासाठी मी एका छोट्या बाउल मध्ये 2 चमचे ऑलिव्ह ऑइल घेत आहे। तसेच त्याचबरोबर मी ह्याच्यामध्ये काळा मिरी पावडर म्हणजे ब्लॅक पेपर पावडर घालून घेते। लिंबू पिळून घेते मी। 1 चमचाभर हनी घालून घेते। आता आपण ह्यामध्ये थोडं चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया आणि हे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आपल्याला। अशा पद्धतीने आपलं ड्रेसिंग नंबर 1 बनून तयार आहे। यामध्ये आपण ऑलिव्ह ऑइल, ब्लॅक पेपर, ब्लॅक सॉल्ट, थोडं हनी, लिंबू आणि चवीपुरतं हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे। आता आपण याचं सॅलड बनवायला घेऊया। त्यासाठी आपण एक भाज्या घेणार आहोत। आपण या कट केलेल्या भाज्या आहेत त्या व्यवस्थित करून थंड पाण्यात घालून घेतल्या होत्या। त्यातल्या थोड्या भाज्या मी या बाउल मध्ये काढून घेते। आता या भाज्या आपण काढून घेतल्या आहेत। त्याचबरोबर यामध्ये आपण थोडं किसलेलं पनीर घालून घेऊया। तुम्ही पनीर स्टर फ्राय करूनही घालू शकता। आता जे ड्रेसिंग बनवलेलं आहे ते आपण ह्यामध्ये घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत। बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला यामध्ये घालून आपण ड्रेसिंग बनवलं त्याच वेळी आपण त्यामध्ये हे मिक्स करू शकतो किंवा अशी वरून घातली चालते। आता आपल्याला हे एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला हे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व भाज्यांना ड्रेसिंग कोट झालं पाहिजे, त्यामुळे हे सॅलडची खूप छान चव येते। अशा पद्धतीने आपलं हे सॅलड नंबर 1 बनून तयार आहे। आता आपण दुसरं सॅलड बनवायला घेऊया। आता आपण ड्रेसिंग नंबर 2 करायला घेत आहोत। त्यासाठी एक मोठा चमचा आपल्याला पीनट बटर घ्यायचं आहे। हे पीनट बटर घरीच बनवलं आहे। ह्याची रेसिपी देखील आपल्या चॅनलवर आहे, ती तुम्ही बघू शकता। 2 चमचे सोया सॉस घालून घ्यायचं आहे। 1 चमचा आपल्याला यामध्ये हनी घालून घ्यायचं आहे। यामध्ये आता चिली फ्लेक्स घालून घेते। चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं। सोया सॉस मध्ये मीठ असतं त्या अंदाजानेच घालायचंय। आता आपल्याला हे एकदा व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये मी 2 चमचे गरम पाणी घालून घेतले। आता आपल्याला हे असं बिस्करनी असं छान बिस्क करून घ्यायचं आहे। त्यातलं सगळं पीनट बटर, सोया सॉस असं व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे। आता आपलं हे दुसरं ड्रेसिंग तयार झालंय। तर ह्या मिक्स केलेल्या भाज्या आहेत त्या मी एका बाउल मध्ये घेतल्या आहेत आणि त्यामध्ये आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला हे असं व्यवस्थित ड्रेसिंग सर्व भाज्यांना कोट करून घ्यायचं आहे। असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। चिरलेली कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। आता हे आपलं दुसरंही सॅलड रेडी झालं आहे। बाउल मध्ये काढून घेते। आता आपण तिसऱ्या पद्धतीचं सॅलड बनवून घेऊया। 4 चमचे दही घेऊया एका छोट्या बाउल मध्ये। त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया। काळा मिरी पावडर घालून घेऊया। ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स किंवा तुम्ही पिझ्झा सीझनिंगही घालू शकता। आता मी हे पिझ्झा सीझनिंग घालून घेते। आता यामध्ये मी चिली फ्लेक्स घालून घेते। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हिरवी मिरची घालू शकता। आता त्याच प्रमाणे बारीक चिरलेली कोथिंबीर आपण ह्यामध्ये घालून घेणार आहोत। आणि हे आपल्याला व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे। या पद्धतीचं सॅलड खूप छान लागतं आणि ज्यांना जास्त ड्रेसिंग आवडतं सॅलड मध्ये त्यांनी ह्या पद्धतीचं सॅलड नक्की बनवून ट्राय करावं। तुम्हाला या सॅलडच्या रेसिपीज कशा वाटल्या ते कमेंट मध्ये सांगा आणि तुमचं फेवरेट सॅलड कोणतं आहे तेही कमेंट मध्ये सांगा। आता आपल्याला हे ड्रेसिंग असं व्यवस्थित 2 चमचे घेऊन मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व भाज्यांना हे व्यवस्थित कोट झालं पाहिजे। या भाज्या आपण थंड पाण्यामध्ये टाकल्या होत्या त्यामुळे त्या व्यवस्थित क्रंची आहेत आणि खायला खूप छान लागतात।
आता हे आपलं तिसरंही सॅलेड बनून तयार आहे. बघा किती छान दिसतंय. हेही मी आता एका बाउलमध्ये काढून घेते. अशा पद्धतीने आपले हे हेल्दी सॅलेड्स बनून तयार आहेत. मी यामध्ये माझ्या अवेलेबिलिटी नुसार आणि ज्या भाज्या आम्हाला आवडतात त्या घातल्या होत्या. तुम्ही यामध्ये गाजर, बीट किंवा तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही भाज्या घालू शकता. तसेही हे सॅलेड खायला खूप छान लागतं आणि तुम्ही कट केल्यानंतर ह्या भाज्या जर अशा थंड पाण्यात ठेवलं तर खायला क्रंची लागतं. तर ह्या पद्धतीचं सॅलेड तुम्हीही एकदा नक्की बनवून बघा आणि कसं झालंय ते कमेंट मध्ये कळवा. अशा पद्धतीने आपले तिन्ही सॅलेड्स बनून तयार आहेत. हे आहे पीनट बटरच्या ड्रेसिंगचं सॅलेड, हे आहे हनी आणि ऑलिव्ह ऑइलच्या ड्रेसिंगचं सॅलेड आणि हे आहे दहीवाल्या ड्रेसिंगचं सॅलेड. तर तुम्हाला ह्यातलं कोणतं सॅलेड आवडलं हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि या हेल्दी सॅलेडची रेसिपी तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत जरूर शेअर करा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तेही कमेंट मध्ये कळवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तसेच छान छान रेसिपी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पण असे हेल्दी सॅलेड्स बनवा, खा, खाऊ घाला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू. सबस्क्राईब करा.